एलसीबी थाळनेर पोलिसांनी छडा लावत अल्पवयीन युवकासह तिघांना केले जेरबंद। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। अनोळखी मैताची कौशल्याने ओळख पटवून मैताचे मारेकऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केले। थाळनेर व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरपूर गरताड रस्त्यावर 5 मे 2025 रोजी अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळली। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत अज्ञात लोकांनी मारहाण करून रुमालाने त्याचा गळा आवळल्याचं निदर्शनास आलं। या घटनेत त्यास जीवेस ठार मारून शेतात टाकून मारेकरी पळून गेले असल्याच्याही खाणाखुणा तपास पथकाने नोंदवून घेतल्या आणि या प्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। शव मिळाल्यापासून या गुन्ह्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती। तथापि 9 मे रोजी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी मृताच्या अंगावरील जात कपड्याची तपासणी केली असता शर्टच्या खिशाला एका घुरगळलेल्या कागदाची तुकडे झालेली चिठ्ठी निघाली। या चिठ्ठीवर असलेल्या मोबाईल क्रमांकातील शेवटचे 2 अंक जुळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले। अखेर शेवटचा अंक 56 असल्याची खात्री झाली आणि या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक तपासणी झाली। या क्रमांकाचा मोबाईल संजय कणोज हल्ली मुक्काम पोस्ट ब्राह्मणे तालुका सिंदखेडा हा वापरत असल्याचं उघड झालं। परंतु त्याच्याकडे तपास केल्यावर हा मोबाईल त्याच्या पुतण्या दयाराम कणोज याच्या सोबत असल्याचं कळालं। तो झरीमाता तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथं गेल्याचं समजल्यावर थाळनेर पोलीस आणि गुन्हे शाखेतील सहकारी यांचे पथक मध्य प्रदेशमध्ये पोहोचले। तेथील दोघांना मृताचा फोटो दाखवले असता त्यांनी मृत व्यक्ती हा त्यांचा पाहुणा उमेश उर्फ राहुल कंदारसिंह चौहान राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा बडवानी हल्ली मुक्काम पोस्ट मधुकर चित्रमंदिर जवळ नरडाणा हा असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी 12 मे 2025 रोजी नरडाणा गावातील सीसीटीव्ही पाहून आकाश कैलास पावरा हा मृत उमेश चव्हाण याच्या सोबत असल्याचं दिसलं। विचारपूस केली असता साथीदार दिलीप पावरा, घनदास उर्फ गुड्डू पावरा व लहान भाऊ विधी संघर्षग्रस्त बालक यांनी एकत्र येऊन उमेश उर्फ राहुल यास जीवे ठार मारल्याचं सांगितले। पोलिसांनी दिलीप पावरा व विधी संघर्ष बालक नरडाणा येथून तर घनदास पावरा यास भुरापाणी तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले। उमेश उर्फ राहुल चौहान याने विधी संघर्षग्रस्त बालकास शेतात मजूर पाठविण्याच्या कारणावरून मारहाण केली व घनदास उर्फ गुड्डू जाधव याने जुने भांडणाच्या कारणावरून 1 महिन्यापूर्वी नरडाणा येथील घरात घुसून मारहाण केली होती। या घटनेचा बदला म्हणून घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव पावरा वय वर्ष 36, दिलीप कैलास पावरा वय वर्ष 21, आकाश कैलास पावरा वय वर्ष 19 व विधी संघर्षग्रस्त बालक 17 वर्ष सर्व राहणार नरडाणा तालुका सिंदखेडा यांनी 4 मे 2025 रोजी रात्री 9 वाजेला नरडाणा इथं कट कारस्थान रचण्यात आलं। त्यानंतर आकाश पावरा यानं उमेश चौहान यास नरडाणा येथून कालिपिली गाडीनं मध्यरात्री शिरपूर इथं आणलं। दिलीप पावरा विधी संघर्षग्रस्त बालक हे घनदास उर्फ गुड्डू जाधव याच्या सोबत त्याच्याकडील मोटरसायकलनं MH18 AE 6447 शिरपूर इथं आले। दरम्यान आकाश हा त्याच्या साथीदाराविरुद्ध कुठल्याही ठिकाणी पोहोचायचे आहे ही माहिती फोनवरून देत होता। गरताड रोडवरील हॉटेल सनी गार्डनच्या पुढे रोड लगत उखा बंडू ठाकरे यांच्या शेतात त्यास नेऊन मारहाण करण्यात आली। अखेर त्याचा रुमालानं गळा आवळून जीवे ठार मारण्यात आलं आणि शेतात एकूण मारेकऱ्यांनी पळ काढला। या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना नरडाणा व मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले असून विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या कमी वयाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे। दिनांक 5/5/25 रोजी पोस्टे थाळनेर येथील गरताड शिवारामध्ये एका इसमास रुमालाने गळा आवळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते। त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता। अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी 4 टीम तयार करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती। त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाणा येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव
वय 36 वर्ष दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कारस्थान रचून घटना तारखेस जरताड शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा ओढून खून करून त्याचे प्रेत तिथे टाकून पळून गेलेले होते. या केसमध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे. सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात MCR PCR करता हजर करीत आहोत. सर, आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे? आरोपींना 3 आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे. असे 4 आरोपी ताब्यात आहेत आपले. आज 3 आरोपी 3 आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत. आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत. भाजप धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते रामकृष्ण खलाणे यांची नियुक्ती. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. भाजपाचे ज्येष्ठ व निष्ठावंत पदाधिकारी, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती बापूसाहेब खलाणे यांची भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बापू खलाणे हे ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी गेल्या 35 वर्षापासून सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचा ग्रामीण जनतेशी मोठा संपर्क आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री तथा पणन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेवरून प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांची खलाणे यांची नियुक्ती केली आहे. खलाणे यांच्या नियुक्तीबद्दल मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार रामदादा भदाणे, आमदार अनुभैया अग्रवाल, आमदार काशीरामजी पावरा, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, धुळे लोकसभा प्रमुख नारायण भाऊसाहेब पाटील, डॉक्टर महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केलंय. तसेच बापू खलाणे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल एका सर्वसामान्य जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालाय अशी भावना जनसामान्यातून व्यक्त होतीये. सर्वप्रथम मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आज धुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्या, त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकर भाऊ रावळ, माननीय अमरीशभाई पटेल साहेब, तसेच माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाषबाब भामरे साहेब, माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब, बबन चौधरी, विजय चौधरी साहेब, तसेच रवीजी आनसपूर या आमदार रामभाऊ बदाने या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला. एक कार्यकर्त्याला धुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या निमित्ताने मी एकच सांगेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे जिल्हा परिषदवर आम्ही भारतीय जनता पक्षाचा झेंडा 100% फडकवू. सर्वच जागा जिल्हा परिषद, पंचायत समिती या भारतीय जनता पक्ष विजय होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. त्याचप्रमाणे नगरपालिका साक्री, दोंडाच्या, शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर या नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला. त्यासाठी सर्व कार्यकर्ते, सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच विजय होऊ. ही जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती पूर्ण पार पडू. या निमित्ताने एवढं सांगतो. पुन्हा भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.